नमस्कार, मी तुमची मैत्रीण आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे काश्मीरचा ऑनेस्ट रिव्ह्यू. तर रिसेंटली मी काश्मीरला गेलेले फिरायला आणि तिथे जे काही मला एक्सपिरियन्स आले स्कॅम्सबद्दल तिकडच्या किंवा तिकडच्या लोकांबद्दल ते मी तुम्हाला सांगणार आहे सो दॅट तुम्ही डिसाईड कराल की तुम्हाला नक्की काश्मीरला फिरायला जायचं आहे की परत एकदा विचार करायचा. सो पहिली गोष्ट म्हणजे काश्मीरला तुम्ही जर जाल, थंडीमध्ये बर्फात जर जाणार असाल, तर तेव्हा तिथे खूप थंडी असणार. तुम्हाला स्नोफॉल मिळेल, बट तुम्हाला खूप सारे कपडे घेऊन जावे लागतील. तुम्हाला जास्त लगेज घेऊन जावं लागेल. आणि समरमध्ये वगैरे जाल, तर तुम्हाला ग्रीनरी बघायला मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे काश्मीरमध्ये खूप स्कॅम्स चालतात. ते तुम्हाला खूप जास्त पैसे सांगतात प्रत्येक गोष्टीचे. सो आता तुम्ही टूर कंपनी करून जरी जाल, तरी जेव्हा तुम्ही टुरिस्ट स्पॉटवर जातात, तेव्हा तिथे जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा काही पॉइंट्स तर असे आहेत, की तुम्हाला गाडीतून उतरल्यावर घोडे किंवा एटीव्ही किंवा दुसरं काहीतरी तर तुम्हाला करावंच लागतं. सो अशा वेळी जेव्हा तुम्ही जाल, तेव्हा ते तुम्हाला खूप जास्त पैसे सांगतात. बिकॉज त्यांना असं वाटतं, की जे पण लोकं काश्मीरला फिरायला येतात, ते खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे खूप पैसे आहेत आणि ते पैसे आपल्याला मिळालेच पाहिजेत. अशानुसार ते सांगतात, तर तुम्हाला बार्गेन करावा लागेल. बट अगेन बार्गेनच्या लिमिटपेक्षा जास्त पैसे ते तुम्हाला सांगतात. म्हणजे जसं आता आम्ही दूधपत्रीला जेव्हा गेलेलो, तेव्हा गाडी अजून खाली आम्हाला सोडावी लागली नॉर्मल पॉइंटपेक्षा. तर त्याने आम्हाला 3,500 पर पर्सन सांगितले एका एटीव्हीसाठी. जे आम्ही कसंबसं बार्गेन करून 2,500 पर पर्सनवर केलं. बट अगेन ते सुद्धा आम्हाला नंतर थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलंच. जर तुम्ही घोड्याला जाल तर ते कधी-कधी मी बघितलंय पर पर्सन 4,000 पण सांगतात आणि ॲट द एंड शेवटी 1,000 पर्यंत ते बार्गेन करून रेडी होतात. बट असं जेव्हा होतं ना, आपण बार्गेन करू बट किती करणार करून. काही लोकं करतात चांगली, काही लोकं नाही. आणि थोडा मूड पण आपला स्पॉईल होतो, की ती चिक-चिक जेव्हा आपण त्यांच्यासोबत करतो. सो बट तुम्ही जर काश्मीरला जातात, तर तुम्हाला प्रत्येक टुरिस्ट स्पॉटवर हे करावंच लागतं. गुलमार्गला जरी तुम्ही गेलात, तर पहिलं तुम्हाला नॉर्मल कॅब सोडायची आहे थंडीमध्ये हां, बर्फात. त्याच्यानंतर युनियन टॅक्सी करायची आहे वर जाईपर्यंत. वर गेल्याच्यानंतर तुम्हाला तिथे स्लेजवाले मिळतात, गाईड मिळतात. गाईड तर अजिबात घेऊ नका. ते त्यांचंच कमिशन असतं सो यूज नाही आहे. जर तुम्ही स्नो ॲक्टिव्हिटीजसुद्धा करायला बघतात, तर तिथे सुद्धा ते तुम्हाला खूप जास्त पैसे सांगतात आणि परत तुम्हाला बार्गेन करावं लागतं. सो काश्मीरमध्ये तुम्हाला सगळीकडेच बार्गेन करावं लागणार आहे. हा एक पॉइंट झाला. नंतर तिकडचे जे लोकं आहेत, ते प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्याकडनं टिप एक्स्पेक्ट करतात. म्हणजे तुम्ही एखाद्याला रस्ता जरी विचारला, त्याने तुम्हाला रस्ता सांगितला, तर तो बोलणार की माझी टिप कुठे आहे? हेल्प अजिबात तिथे कोणाची घेऊ नका. तुम्ही जर टूर कंपनीकडनं जाणार असाल, तर तुमचा ड्रायव्हर आणि तुमचं जे कोण टूर मॅनेजर आहे, ते सांगतीलच तुम्हाला. बट तुम्ही जर स्वतःहून जाणार असाल, तर तिथे ॲटलीस्ट एक ड्रायव्हर करा तुम्ही, जो तुम्हाला सगळे फिरवेल आणि तो एकच ड्रायव्हर असेल तुमच्यासोबत, तर तो सुद्धा थोडी तुम्हाला हेल्प करेल. बट टिपिंग कल्चर तिथे खूप आहे. म्हणजे जसं आता ATVचा आम्ही ₹2,500 पर पर्सन दिले त्याला. 6 लोकं होतो आम्ही. सो त्यानुसार होतो ते 15,000-16,000 ते दिल्याच्यानंतर तो बोलतोय, की याच्यावर आता अजून काही टिप द्या. म्हणजे आपण एखादा पॉइंट फिरून 15,000-16,000 ऑलरेडी देऊन परत त्याच्यावर टिप द्यायची म्हणजे थोडं परत अगेन मूड स्पॉईल होतो. काश्मीरमध्ये तुम्हाला टेम्पल्स असे जास्त नाही दिसत. सो जम्मूमध्ये खूप आहेत. सो जर तुम्हाला असं वाटतं की नाही आपण पिकनिकला जातो आपल्याला टेम्पल्स पण व्हिजिट करायचे आहे, तर काश्मीरसोबत तुम्ही मग जम्मूची पण ट्रिप प्लॅन करू शकता. सो काश्मीर जे आहे ना, ते खूप ब्युटिफुल आहे. खूप सुंदर आहे. जसं इतर लोकं बोलतात, की अगर दुनिया में कहीं जन्नत है तो यहीं पे है. तो हाँ, कश्मीर जन्नत है, लेकिन जन्नत बहुत महंगी है. खूप महाग आहे तिथे सगळं. तुम्ही जर विचार कराल काश्मीरला थंडीचे कपडे घेऊ आपण, ते स्वस्त असतील का? तर ते सुद्धा महाग आहे तिथे. तिथे सुद्धा तुम्हाला बार्गेनिंग करायचं आहे आणि काश्मीरमध्ये तुम्ही जे आहे ड्राय फ्रुट्स किंवा केसर हे जे आहे ते तुम्हाला पुलवामाच्या इथे खूप चांगले शॉप्स मिळतील जे ऑथेंटिक विकतात. सो ते तुम्ही तिथून घ्या. श्रीनगरमधून घेऊ नका, दल लेकच्या इथून घेऊ नका. ते स्वस्त माल असतो आणि तो नंतर खराब होतो. सो तुमचे पैसे वायाच जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला असं केसर किंवा ड्रायफ्रुट्स घ्यायचे असतील, तर तुम्ही एकतर तिथून घ्या. पुलवामाच्या इथून म्हणजे श्रीनगर टू पहलगामला जाताना मध्ये तुम्हाला पुलवामाच्या थोडं पुढे तो एरिया लागतो, जिथे खूप सारे केसरचे शॉप्स आहेत, तर तिथून तुम्ही घेऊ शकता.
आणि अजून एक गोष्ट म्हणजे जे तिकडच्याच लोकल्स जे गाईड आणि कॅबवाले होते, युनियन कॅबवाले, त्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली की जितना कॅश उतना काश्मीर. सो त्यांची ती थिंकिंगच ती आहे की तुम्ही त्यांना जेवढे पैसे द्याल, तेवढं जास्त ते तुम्हाला काश्मीर दाखवतील आणि तेवढं जास्त तुम्ही एन्जॉय कराल. सो जर तुम्ही विचार करत असाल की बजेट ट्रिप आहे, मी थोडं स्ट्रिक्ट बजेटवर काश्मीरला जाऊ शकतो का? तर थंडीत तरी नाही. अजिबात नाही. तुम्हाला खूप एक्सपेन्सिव्ह येणारच आहे. भलेही तुम्हाला पहिलं वाटेल की नाही, मी जेवढं पॅकेज सपोज मी पॅकेज घेतलाय पर पर्सन 15,000चा. तर 15,000 आणि माझं काम होऊन जाईल, अजिबात नाही. त्या 15,000च्या वर तुम्हाला अजून जवळ-जवळ 15,000 लागतील. इकडचं-तिकडचं छोटं-मोठं पकडून आणि मग तुमचं बजेटच्या बाहेर जाणारी पिकनिक आहे ही. बट छान आहे काश्मीर, बट नॉट बजेट फ्रेंडली ॲट ऑल. आणि असे जर तुम्ही विचार करत असाल, की नाही मी घोडा करणारच नाही, मी ATV करणारच नाही, मी स्लेज करणारच नाही, मी जेवढे जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंतच मी जाणार, तर तुम्हाला काहीच बघायला मिळणार नाही. बिकॉज ते सगळे पॉइंटच असे आहेत, की तुमची एक गाडी जी तुम्हाला घेऊन जाते, ती तुम्हाला पार्किंगमध्ये सोडते. म्हणजे जिथे नॉर्मली गाड्या पार्क होतात रस्त्यावर आणि तिथून अजून थोडा आतमध्ये 15-20 मिनिटाच्या नंतर जे आहेत, ते मेन पॉइंट्स आहेत. सो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जावंच लागणार आहे आणि तिथे तुम्हाला पैसे द्यावेच लागणार आहे. सो म्हणून आम्ही काय केलं, आम्ही जेव्हा गुलमार्गला गेलो, आम्हाला गाईडला पैसे द्यावे लागले. स्नो ॲक्टिव्हिटीजमध्ये ते सांगताना खूप असं मोठं-मोठं काय-काय सांगतात, बट ती एक फसवणूकच असते. सो तेच आमचं झालं. सो दुसऱ्या दिवशी आम्ही शेवटी सोनमर्गला जायचं कॅन्सल केलं, की तिथे पण हेच होणार आहे, तिथे पण जास्त पैसे असेच जाणार आहेत. सो मग आम्ही सोनमर्गला गेलोच नाही. कारण एका पॉइंटनंतर तुम्ही एवढा बर्फ बघतात, की सगळं सेमच दिसायला लागतं. सोनमर्ग, दुधपत्री, गुलमर्ग, पहलगाम मग नंतर सगळं तुम्हाला सेम वाटावं लागतं. सो मग आम्ही सोनमर्गला नाही गेलो. उलटं त्याच दिवशी आम्ही परत श्रीनगरमध्ये अजून जे गार्डन आमचे बाकी होते ते सगळे फिरलो. दल लेक फिरलो. सो आम्ही काश्मीरमध्ये जेव्हा फिरलो आमच्यासोबत एक ड्रायव्हर होते, जे आम्हाला खूप चांगला टाईम देत होते फिरायला कंटिन्युअस. मी त्यांचा रेफरन्स तुम्हाला देईन. कारण मला त्यांच्यासोबत काही प्रॉब्लेम आला नाही. त्यांनी आम्हाला प्रत्येक स्पॉटवर हवा तेवढा वेळ दिला, इन्फॉर्मेशन दिली आणि छान होते. म्हणजे 10 दिवसांच्या व्यवहारासाठी जेवढा एक माणूस चांगला असायला पाहिजे, तेवढा चांगला तो माणूस होता. सो त्याचं मी रेफरन्स तुम्हाला देईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला जर काश्मीरला जायचं असेल, तर तुम्ही त्यांच्याशी बोलून बघू शकता. जर तुमचा व्यवहार पटत असेल, सगळं बोलून घ्या. किती पैसे लागणार आहेत, किती पैसे कधी-कधी द्यायचे आहेत. पूर्ण पेमेंट एकाच वेळी नाही करणार तुम्ही किंवा जसं तुम्हाला जे काही पेमेंटचं बोलायचं ते सगळं तुम्ही बोलून घ्या आणि मग तुम्ही जाऊ शकता काश्मीरला. ही व्हिडिओ आवडली असेल आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटत असतील, तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा. थँक यू.